याला मराठी बांधवांनी आता तरी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला दिसतोय। मात्र येणारी ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये काय नेमक्या सगळ्या राजकीय घडामोडी माणूस या क्षणाची वाट पाहत होता की कोणत्या ना कोणत्या मुद्द्याने का ना हो पण हे दोघं भाऊ एका व्यासपीठावर यावे आणि याच देही याच डोळा तो क्षण आम्ही पाहावा। आज आमच्या नशिबाने तो दिवस आलेला आहे आणि ते पाहायला आम्ही या डोममध्ये आलेलो होतो। नाही, पण दुसऱ्या बाजूला तुमचे जे काही विरोधक आहेत, भाजप असेल किंवा शिंदे गट असेल, या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी हा जो इव्हेंट आहे तो पॉलिटिकली ड्रिव्हन आहे, राजकीय अँगलने या इव्हेंटकडे पाहिलं जातं। बघा, राजकीय अँगलने घ्यायचा असता किंवा आम्हाला निवडणुका जिंकायच्या असत्या तर मागच्या विधानसभेलाच आम्ही एकत्र आलो असतो आणि त्यात आम्हाला भलं मोठं यश आलं असतं। आज आम्ही एकत्र आलेलो आहे हिंदी सक्तीच्या विरोधात आणि हिंदी सक्तीच्या विरोधात ज्या वेळेला आम्ही एकत्र आलेलो आहोत, सो मी पुन्हा सांगतो, हा भाषेचा विषय, हा मतांचा विषय नाही। मतांचं काम भारतीय जनता पक्ष करते, आम्ही भाषा माय मराठी टिकवण्याचं काम करतो। भाजपच्या दोन नेत्यांची स्टेटमेंट सकाळपासून आली आहेत, त्याच्यामध्ये सुधीर मुनगंटीवार असं म्हणतायत की जर दोन भावांना मराठीसाठी काम करायचंय तर दोघांनी एकत्र एक पक्ष काढावा आणि राजकारण करावं। दुसऱ्या बाजूला नितेश राणेंचं म्हणणं आहे की आजची सभा जिहाद यांची। मी तुम्हाला सांगतो, मुनगंटीवार, हे दोन पक्ष एकत्र आले तुमचा पक्ष बंद करायला, नवीन पक्ष कोळायला नाही।